वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी रांग तसे हा अंगणी माथा जावळा चिवेनी पाये पैंजन आणि वाळे हाते नवनीताचे गोळे रांग तसे हा अंगणी माथा जावळा चिवेनी धन्य यशोदा ते माय दाशी जने वंदी पाय रांग तसे हा अंगणी माथा जावळा चिवेनी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा कृपत मन मन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्ते विठ्ठला आता वैवासित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वहिवासित लोका तयाची आचरणी नमनगा मजदी सदसु परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी अष्टांग नमन करीत सो विठ्ठला महाराज छोटी लेकर बसवा खाली मागून जाण बसतील हे बसा बाळांनो या इथे आहे जवळ आहे माझ्या या इथं चौबदार सारखा माग तुम्ही बसा इथं बसा बसा पाठी मागून माणसं बसतील आता बसा
विडाला आता विनोवाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथ वैकुंठीचा हरे ताना यशोदेच्या घरी रांगत शे हांगणी माथा जावळाची वेणी प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य शास्त्रमान्य साध्वी जनाबाई यांचा कालापर प्रसंगातील प्रसादपर प्रकरणातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या जनाबाईंचा आहे. या अभंगाद्वारे आईसाहेब नमूद करतात वैकुंठीचे भगवान जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा हरी हा यशोदेच्या घरी ज्या आईच्या पोटी जन्माला आला त्या आईच्या सानिध्यात राहावं असं 23 अवतारात दखल झालं. पण एक अवतारात 8व्या अवतारात मात्र जन्म आईच्या पोटी घेतला, आई वडील तिथे ठेवले आणि आपण गोकुळात आले यशोदेकडे. हे सांगतात साध्वी जनाबाई. असं जरी एखाद्या सामान्य माणसांनी वाक्य वापरलं असतं तर लोकांनी ते मान्य केलं नसतं. ते माझ्या जनाबाईंचं वाक्य. जनाबाई किती मोठ्या होत्या. मी शरीरानं श्रीमंतीनं सांगत नाही. साध्वी जनाबाई अधिकाराने इतक्या मोठ्या होत्या की त्यांचा अधिकार मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नव्हतं. लेकरानं चिवडलेला पदार्थ आई खात नाही. स्वतःच्या पोटच्या लेकरानं चिवडलेला पदार्थ वडील खात नाहीत. भावानं चिवडलेला पदार्थ भाऊ खात नाही. बहिणीनं चिवडलेला पदार्थ बहीण खात नाही. 12 सगळ्या लोकांच्या ताटातलं एका ताटात काढून ठेवा आणि त्या बाईच्या सोबत जगाच्या मालकाने स्वतः जेवावा एवढा अधिकार साध्वी जनाबाईंचा होता. जेवे पंढरी रावती नामयाची जनी कोणतीये भावा नामयाची जनी कोणतीये भावा देवी पंढरी रावतीच्या नामयाची जनी कोणतीये भाव जेवी पंढरी रावती सवे किंवा तिच्या सवे. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा मालक म्हणतात. हा ब्रह्मांडाचा मालक जनाबाईच्या ताटात जेवत होता. राजो किती मोठा अधिकार असेल आई साहेबांचा. त्या आई साहेब म्हणतात वैकुंठीचा हरी तान आहे यशोदेच्या घरी. चार्वाकांना शंका आहे असं का असेल, याचं कारण का असेल. का गेला यशोदेकडेच का गेला. तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढ्यावर गिरगावकर बोलण्याचा प्रयत्न करील. विडाला विडाला मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने चालत असलेली ही जुनाट परंपरा दरवर्षी एका गावामध्ये मोठा हा तुम्ही आध्यात्मिक उत्सव करता. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाची पताका रोवता. अन्नपूर्णेचं अधिष्ठान असल्यासारखं फार मोठं अन्नदान करता. नामाची साधना हा नामयज्ञ तुम्ही मूर्तिमंत 8 दिवसा करता फलित करता. मला वाटते दरवर्षी एका गावात एक सप्ताह तुम्ही नारळाचा सप्ताह आहे. मागे मला वाटते एकदा आलतो मी. एकदा
त्यावेळेला कालाच होता. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुखाभंग घेतला होता. नाही ते मला होतो आपण सोबत. याही वर्षी प्रसादाचा कीर्तन करण्याचा योग माझ्यासारख्या अल्पज्ञानी व्यक्तीला आला. अशा पवित्र परंपरेमध्ये माझं महत् भाग्य आहे. कीर्तन रोज होत असतात. बरीच लोक कीर्तन ठेवायलेत. सध्या पैसे भरपूर झालेत लोकांकडे. व्हावं, पाचोळ्यासारखे व्हावं, त्याबद्दल काही दुमत नाही. पण लोकांनी सुद्धा चांगल्या कामाकरताच ते पैसे खर्चावं. खूप ठिकाणी सत्य आहे, खूप ठिकाणी कीर्तन आहेत. पण ते कीर्तन कशा करता ठेवलेत याचं मुख्य कारण महत्वाचं आहे. एखाद्या वेळेस एखाद्याच्या वाढदिवसाचं कीर्तन असेल, एखाद्याच्या बारशाचं कीर्तन असेल, एखाद्याच्या पाचवीचं कीर्तन असेल, कोणाच्या 13वीचं कीर्तन असेल, कोणाच्या पुण्यस्मरणाचं कीर्तन असेल. पण याच्यातला महत्व विषय ज्यांच्यासाठी कीर्तन ठेवलंय ते किती लायकीचे आहेत हा महत्वाचा प्रश्न आहे. विठाला चांगली गोष्ट आहे. वाढदिवसाला कीर्तन ठेवल्यावर आपल्याला काय तिथं शिव्या द्यायच्या नाही, अभंग घेऊन कीर्तनच करायचं. पण ज्याच्या वाढदिवसाला कीर्तन ठेवलंय तो मलेशियात, ज्याच्या वाढदिवसाचं कीर्तन आहे तो मलेशियात, आणि त्याच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते इतके इडे झालेत, बापाची एक षष्टी करीत नाहीत, माईची एक षष्टी करीत नाहीत. आणि जो मलेशियात अंग सोडायला गेलाय त्या भडव्याचा वाढदिवस कीर्तनाला हे खर्च करतेत आणि आम्ही त्याच्या नावानं बोंबलायचं. आमच्या सुद्धा बोकांडीवर पाप पडतंय. विठाला आयुष्यभर ज्यानं दारू पिली टँकरनं त्याच्या 13वीला मग कीर्तन. पाचोळा लय मोठा झाला होते ते. काही दिवसाला आपल्याला लोक साड्या नेसून नाचुनी म्हणजे बरे, आणि आपल्या बी लोकांना पैशासाठी नाचुनी म्हणजे ते तरी बरे. विठाला विठाला आणि एक परंपरा आहे, जुनाट परंपरा. मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने 10-12 गावं एकत्रित येऊन पुरुषोत्तमा हा सोहळा करतात. किती नाविन्य हो, किती नाविन्य. अहो, एका कुटुंबातली माणसं एकमेकाचं जुमानीत नाहीत. तर 12 गावांनी एकत्रित राहावं मोठ्या श्रद्धेनं. पुढच्या गावात नारळ, त्याच्या पुढच्या गावात दुसऱ्या गावात नारळ, त्याच्यानंतर तिसऱ्या गावात नारळ. अशा परंपरेचा तुम्ही मोठा सत्ता करता. तुमच्या या परंपरेला गिरगावकराचा प्रणाम. मेघगाव नगरीतील जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना धन्यवाद. परिसरातल्या भक्तगणांना प्रणाम करतो. आजचं मला वाटतं हाराचं यजमानपद भगवानरावजी कांदे, काय त्यांना बुद्धी सुचली काय माहित मला हार घालायचा. चांगल्या व्यक्तीला हार घालावा, अधिकारी व्यक्तीला. इतकुशा बारक्या बाळूला काय हार घालता तुम्ही. भगवानरावजी कांदे माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, वयानं फार मोठे आहेत. ते आजच्या हाराचे यजमान ते आहेत. हार सुद्धा ओंकारराजे 41,000चा. तुम्हाला सुद्धा प्रणाम. प्रणाम 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 प्रणाम. बरे, परमार्थात रेलचेल होती ना याच्यात आनंद आहे, महत्वाचा विषय. अशा संप्रदायात माणसं रेलचेल करतात याचा स्वाभिमान आहे, सार्थ अभिमान आहे याचा. आदरणीय भगवानरावजी कांदे तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो. मृदंगाचार्य महाराष्ट्रातली बुलंद तोफ, या महाराष्ट्राच्या मातीला वारकरी संप्रदायाला लाभलेले गोडसरत्न मृदंग क्षेत्रातलं आदरणीय भरतजी महाराज पठाडे आहेत, त्यांनाही प्रणाम करतो. त्यांचे बंधू तोडीस तोड शत्रुघ्न महाराज पठाडे आहेत, त्यांनाही प्रणाम करतो. गान सम्राट, गान कोकिळा, गायनातलं तज्ज्ञ रत्न, या महाराष्ट्राच्या माथीला लाभलेलं गोड असं रत्न आदरणीय ओंकारराजे, त्यांनाही प्रणाम करतो. त्यांच्यासोबत चाल म्हणलेले गोड या परिसराला लाभलेलं दिव्य तेजस्वी रत्न आदरणीय घुगे महाराज. बरोबर आहे महाराज, तुम्हाला सुद्धा प्रणाम करतोय. इथेच एक सुंदरशी वारकरी शिक्षण संस्था, भविष्यातल्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचे पाडे गाणारे, भविष्यातल्या महाराष्ट्रातले तारे घडवायचं काम ज्या संस्थेत घडल्या जाते असे आमचे पुरुषोत्तमजी महाराज जायभाई. इथं गोड असा डोंगर आहे, त्या डोंगराच्या पायथ्याला दिव्य असं तेजस्वी सद्गुरू भगवान बाबाचं मंदिर आहे आणि रुक्मिणी पांडुरंगाचं मंदिर आहे.
तिथं सुंदरशी रमणीय वातावरण, डोंगराच्या पायथ्याला तिथं महाराजांची संस्था आहे, ते स्वतःहून आले, त्यांनाही प्रणाम. आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण विठ्ठलजी महाराज शिंदे, त्यांना सुद्धा मनपूर्वक प्रणाम करतो. वेळात वेळ काढून ते सुद्धा आले, त्यांनाही प्रणाम. आमचे शेषराव मामा, तुम्हाला सुद्धा प्रणाम. धर्मानाम पवित्रो धर्म संन्यासो पवित्र हा रक्तांबरस्ततेवच, वासनेला अग्नी लावणारी माणसं जे संन्यासी बाबा सुद्धा आहेत, दोघांना सुद्धा प्रणाम करतो. हरिभक्तीपरायण भागवत महाराज असतील, संदीप महाराज, तुम्हाला सुद्धा प्रणाम. ज्यांनी माईकवर बोलले, मला वाटतं ते गावातले असावा, तुम्हाला सुद्धा प्रणाम. भागवताचार्य आमच्या महाराजांच्या धर्मपत्नी, त्यांना सुद्धा धन्यवाद, प्रणाम. संस्थेचे विद्यार्थी आहेत, चोपदार भालदार आदी करून सर्वांना येणेकरी सर्वांना प्रणाम करतो. पंचकृषीतून आलेली सर्व भक्तगण स्वतःचा वेळात वेळ काढून माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामचिंतन करता तुम्ही वेळ देता, म्हणून तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात. माऊली साऊंड सिस्टीम अत्यंत गोड आहे, देव तुमचं चांगलं करो. विठाला विठाला वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी, रांग तसे हा अंगणी माथा जाऊळा चिवेनी. चारवाकांनी प्रश्न केला, म्हणे भगवान कृष्ण परमात्म्याच्या आई जिवंत आहेत, बाबा जिवंत आहेत, मग मथुरे सारखं नगर सोडून गोकुळात यशोदेकडे जाण्याची गरज का पडली? चारवाकांचा प्रश्न आहे. असं का गेले असतील? चारवाकांचा प्रश्न आहे, मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही. मी या अभंगावरचं लिखाण एका मोठ्या माणसांचं वाचिलं. ते वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे, चारवाकानं वेटीच धरलं म्हणे, असं का झालं असावा? काय गरज होती कृष्णाला देवकी सोडून यशोदेकडे जायची? वसुदेवासारखा पिता सोडून तिकडं नंदाकडे जाण्याची काय गरज होती? जावं म्हणे, पण लेकराला खेड्यात जन्म झाला असेल आणि तिकडे एखादा सोयरा शहरात असेल तर शिक्षणासाठी जावं. पण झाल्या झाल्या काय शिकणार आहे? हे काय गोंधळ घालता तुम्ही? दोन चार हजार हत्ती सांभाळावं, पण 2 शेळ्या नाही सांभाळावं. अहो घाम सुटला त्या चोपदाराच्या, घाम यायला बसिता बसिता. हा विठाला 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 एक वाक्य सांगू दे. विठाला 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 विठा बालक नामा मने वैता बालक नामा मने वैता बालक नामा मने वैता बालक. धन्य त्याचे ज्ञान न करेच शोक वदिता बालक नामा मने. योगाशाला करिला भावीन प्रीती, करिला भावीन प्रीती हो, करिला भावीन प्रीती
आई आई असते. वेदासी बोलने तुझिया सत्याने वेदासी बोलने सूर्यासी सावने तुझिया बोले सूर्यासी सावने तुझिया बोले तुझिया सत्याने वेदासी बोलने तुझिया सत्याने वेदासी बोलने सूर्यासी सावने चार ठण करेत आपल्या चार ठण हरी वसुदेवाने विचार केला इतकं छोटं आपण बाहेर न्यायचंच कसं. त्याची मान पडन त्याची टाळू पडन. लहानपणी घेऊ देत नव्हते बाहेर. हे तसं खांद्यावर टाकू नको बाप्पा त्याची मान पडन. सगळ्याच्या माना मोडायची याच्यात ताकद याची कशाची मान पडती. टाळू द्याचीत का न द्याची त्याच्या हातात येईन त्याची टाळू पडती होय. वय 4 टन कर आहे का नाही. कसा भारांसुद माणूस आहे पावर आमचा. पहिल्यापासून असाच माणूस गुलाबजामुन सारखा टवटवीत उगा टवटवीत. माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत ते. मी 4 टनला शिकायला होतो जनार्दन विद्यालयाला. आता ते इथं चांगल्या ठिकाणी दौलताबादला. मग सूप घेतलं. सूप सूप माहिती ना आपल्याला सगळ्यांना. सूप
देवकीचा वळणीवरचा पितांबर फाडा त्या सुपात देवाला गुंडाळलं, त्या सुपात देवाला टेकलं आणि सूप डोक्यावर घेतलं, निघाले. देवकीने सांगितलं मला दाखवा, 1-2 वेळेस दाखिलं. शेवटी सांगितलं आता इथं नाही ठेवायचं, जनी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारील, नेऊ दे तिकडं. मग बाहेर आले तर ती रक्षपाळ वगैरे ती सगळी झोपलेली होती. रात्री तुमच्याकडे जसा मंद पाऊस पडला तसा मंद मंद पडे पाऊस, वरून पाऊस पडत होता. पण तो पाऊस पाण्याचा नव्हता, तो अमृताचा पाऊस होता. शेष नावाच्या व्यक्तीने विचार केला, देवावर अमृत टाकायची काय गरज आहे? आज अजित परमात्मा आहे, दुसऱ्याचं दुःख हरण करायची ताकद चारठणकर ज्याच्यात आहे, त्याला काय ताकद आहे कोणाला मारायची, त्याला काय करायचं अमृत? म्हणून शेषाला पुरुषोत्तम बुवा राग आला आणि शेषानं वरती छाया धरली. वरती छाया धरी शेष. त्या अमृत टाकणाऱ्या वरुणाला सांगितलं डोकं खराब झालं का तू? हा, तू कोणाला काय माणूस आहे का? ते खाली जगाचा बाप आहे आणि तू काय मोठाडपण घ्यायला म्हणे मी अमृत टाकलं म्हणून देव वाचला. अरे तुला आयुष्य द्यायची ताकद त्याच्यात आहे, तू काय शिपडायला? म्हणून वरती छाया धरी शेष, शेषानं छाया धरली. पुढे यमुना. आपल्याकडे 350 गंगेला अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या वारकरी संप्रदायात 350 गंगेचं महत्व आहे. पुराणामध्ये, वेदामध्ये, शास्त्रामध्ये 350 गंगा आल्या. त्याच्यातल्या 349 गंगा भारतात आहेत. एकच दुसऱ्या देशात गेली, त्या देशातल्या गंगेचं नाव आहे गंडकी. ती नेपाळ नावाच्या देशात गेली. पण नेपाळ नावाचा देश म्हणजे 7व्या अवतारातली प्रभू रामचंद्राची सासरवाडी आहे. सीताई साहेब तिथल्या होत्या. हो, चांगली लोक कुठं जन्माला आले, या पवित्र देशातल्या चांगल्या स्त्रिया कोण्या कोण्या देशात कुठं जन्माला आल्या ते ध्यानात ठेवत जा ना. भांगाऱ्या भुंगाऱ्याचा कडवा डोक्यात ठेवला, निघून गेलो वरील. रस्त्याने एक जणाचं ट्रक उलथलं, हे उलथलं नाही, ते तोंडातून येऊ नये. कालच उलथलेलं पाहिलं, बघा वाटण रक्ताचा चिखल झाला तिथं, पुन्हा होऊ नये तसं. टेम्पूतलं बैंगणाचं पोतं पडलं. वांग म्हणतात का बैंगण तुमच्याकडे? दोन्ही बी ना, बैंगण आणि वांगे काय दोन्ही कोण येतं एक म्हणा. टेम्पूतलं खाली पडलं. इतकी माणसाची दुर्मळ, बंदी पिशवी भरून घेतली आणि पुढे गेल्याच्या नंतर साखऱ्याचं पोतं पडलं. अरे सगळे बैंगण थैलीत भरले न बैंगण्या, आता साखऱ्या कशात घेतू? मग बैंगनरी चुस्तर साखऱ्या लवतो रोग दुसऱ्याने घेतला. तसं आपण बैंगन भरल्या असे पवित्र देश तरी आपल्या डोक्यात कुठं राहतील? 350 पैकी 14 गंगा डोक्यात ठेवी जा. ती एक गंगा आहे, अनंत पाप्यांचं पाप धुणारी चंद्रभागा, ही डोक्यात ठेवत जा. जिचं नाव घेतल्याच्या नंतर पाप संपत आहे तिला गंगा म्हणतात. वाचे म्हणता गंगा गंगा, सकल पापे जाती भंगा, गोदावरी ब्रह्मगिरीहून आलेली चंद्रभागा. सकल तीर्थे घडती एक वेळा, ते चंद्रभागा डोळा देखलिया. ही दुसरी. तिसरी सांगू तुम्हाला, चर्मनवती. 14तल्या सगळ्या सांगणार नाही, 3 सांगतो, 11 घरी गेल्या बघा. चर्मनवती का? त्या चर्मनवती गंगेच्या तीरावर वंग नावाचा देश होता. या वंग देशामध्ये भारतातला सिंह राहत होता. त्या सिंहाचं नाव होतं शूरवीर कर्ण. आणि या चर्मनवती नावाच्या गंगेच्या तीरावर वर्षाली नावाच्या पत्नीसोबत, स्त्रीसोबत, कुमारिकेसोबत कर्णाचं लग्न झालं. ती त्याची धर्मपत्नी म्हणून वावरली. तिचं नाव होतं वृषाली नावाची कन्या. काय देश आहे तो चर्मनवती. त्याची दुसरी एक पुन्हा गंगा, तिचं नाव सांगत नाही. त्या गंगेच्या तीरावर एका या पवित्र देशातल्या राजाचं लग्न झालं. सोयरीक झाली, लग्न चुकून बोललो. त्या पवित्र गंगेवर या देशातल्या पवित्र राजाची सोयरीक झाली. त्या राजाचं नाव आहे नल, त्याची पत्नी आहे दमयंती. सोयरीक कोणी केली माहिती आहे? बापू माणसांनी नाही केली, ऋषींनी नाही केली, मुनींनी नाही केली, जपितप्यांनी केली नाही. सोयरीक केली राजहंसानं. भ्रुकुटी ते पाहता तिकडे, अगा डोई विस्तृत अंबर ढळे, पाहता चंद्रामृत तेज आगळे, भास्कर निराळे तेज बयगा. जिच्या डोक्यावरचा पदर पडल्याच्या नंतर ते केस बघितले, ते भ्रुकुटी पाहिली, ते नाविन्य रूप पाहिलं,
तर पौर्णिमेच्या चंद्राला लाजवील आणि दुपारच्या सूर्याच्या तेजाला ढाळवील अशी सुंदर अंगणा पाहिली. मम स्वाम पाणी ग्रहणो भयो, हिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा. पण समोरच्या गंगेत राजहंस क्रीडा करत होता. पाचारीला तो इहंगम, इहंगम म्हणजे पक्षी, त्याला बोलवलं आणि त्याच्या तोंडात अशी चिठ्ठी देऊन टाकली आणि ती चिठ्ठी तिला पोचली. त्या चिठ्ठीला होकार पुन्हा राजहंसाच्या तोंडात आली आणि होकार मिळाला. पाणी ग्रहण झालं. नलदमयंतीचं लग्न. राजहंसानं चिठ्ठी. सिनेमातल्या लोकांना राजहंस नाही गवसाला. ज्या रिकामी जागा जा काय जा हा कसं कसं ध्यानात आहे. बैंगनच भरले थैलीत. विठ्ठला का निघलेला पिक्चर आहे तो. आमच्या लोकांवर घेतल्यावर तुमची लय खसखस पिकली. तुम्ही लय ज्ञानोबरायचे चुलते आहेत का. तुम्ही म्हणलेलं मला ऐकू नाही आलं नाही तर तुमच्या काळीजच सांगत होतं मला तुम्ही काय काय म्हणाले. जा कबूतर हे पण वळवळ करते. राजहंस. काही नद्या लक्षात ठेवा. विनोद द्या सोडून लक्षात ठेवल्या पाहिजे. काही नद्या फार अनन्यसाधारण महत्व या भारत देशात त्या नद्यांचं. यमुना नावाची नदी कृतांत भगिनी म्हणतात. ती काळाची बहीण आहे. 14 पैकी तिचं एक अनन्यसाधारण महत्व आहे. या गंगेच्या तीरावर भक्ताची आणि जगाच्या मालकाची नाविन्यपूर्ण भेट झाली. गोपाळांच्या सानिध्यात जगाच्या मालकाला या गंगेच्या तीरावर क्रीडा करता आली. म्हणून यमुनेचं महत्व अनन्यसाधारण आहे. आणि विश्वातल्या सर्व भक्तांच्या इतकं सोडून द्या 33 कोटी देवांच्या सानिध्यात चंद्रभागेच्या तीरावर ज्या गंगेच्या तीरावर जगाचा मालक आरुडे ती गंगा म्हणजे चंद्रभागा. सुरवराची दाटी उभी जोडोनी हात. रोज सकाळी त्रिशूळ डमरू घेऊन आला. रोज सकाळी रोज सकाळी सर्व 33 कोटी देवता रोज ज्या गंगेच्या तीरावर येतात तिला चंद्रभागा नावाची गंगा म्हणतात. अनन्य साधारण महत्व आहे. अशी यमुना नावाची गंगा तशी तर वाळवंटापर्यंत भरलेली होती. पण वसुदेवाला बघितल्याच्या नंतर गंगेचं पाणी वाढत होतं. गंगेच्या पाण्याला वाढायला लावलं मधल्यानं सुपातल्यानं. वाढा म्हणे. आई फार रडली होती देवकी. पण वसुदेव रडलेत नाही. आपल्या बाबांचं आपल्यावर प्रेम आहे का नाही बघण्यासाठी जगाच्या मालकानं गंगेला वाढायला सांगितलं होतं. मुद्दा नंबर 1. दुसरा मुद्दा या गंगेच्या पात्रातून पलीकडे जात असताना जगाच्या मालकाला सासूबाईनं जावायला विचारलं मला तुमचं दर्शन घ्यायचंय. सुपातला कोण होता हिचा? जावाई. आणि यमुना नदी सुपातल्याची कोण होती? सासू. लक्ष्मी कोणाची कन्या? सागराची. सागराच्या पत्न्या कोण? नद्या 350. त्याच्यापैकी ही नदी. मग कोण समुद्राची? पत्नी. मग लक्ष्मीची कोण? आई. लक्ष्मी कोणाची बायको? विष्णूची. सुपातला कोण? विष्णू. मग नदीचा कोण? जावई. वा. नदी त्यांची कोण? सासू. पा उलटा खेळ. सगळे जावाई सासूच्या पाया पडतात 100 रुपये करदुड्यासाठी. रुपये ते 1 रुपया आहे की नाही. करदुडा 1 सुपारी आणि रुपड्यावर नाही 100 रुपये लागतात. हावसानं सासूच्या पाया पडते. हावसानं. इथं सासू जावायच्या पाया पडायली. कारण सांगू सासूत किती पाणी ठवायचे. वाक्य कळालं ना. सासूत किती पाणी ठवायचं हे सुपातल्याच्या हातात आहे. त्यानं जर वरुणाला सांगितलं थेंब पडू देऊ नको. सासू कोरडी पट. नुसती वाळूच सासूत. म्हणजे जामातो भयतृप्तानाम सरिता ओघम जल जायते नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा फुकेन लिहिले का? सर्व सरितेचा ओघ भरून व्हायची ताकद जिच्या ते त्याला जगाचा पाप म्हणतात. आणि आशाचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून पाणी वाढलं. पुर चढला आचाट त्याशी लाविला अंगुष्ट दुभंगली यमुना माई. लगेच अंगठा लावल्याबरोबर 2 तुकडे पैलतीराला पोचले. पैलतीराला पोचल्याबरोबर
वाडा दिसला मोठा, त्या वाड्याला 4 दार, त्याच्यातलं एक उघडं होतं, ते दार होतं गाईचं. त्या दारातून गाईकडे येत होते नंदराजा. अनावधानानं चुकून उघडं राहिलं. रात्रीच्या 1-1:30च्या सुमारास वसुदेव महाराज बाळाला डोक्यावर घेऊन त्या वाड्यात प्रवेश केला. समोरच्या तोंडालाच एक सुंदर असं घर होतं. आतमध्ये राणीवासा पाहिला, माझघर पाहिलं, त्याच्या पलीकडचं एक घर पाहिलं, आणि त्या घरात एक बाज होती. पलंग काय असेल, त्या पलंगावर एक कन्या खेळत होती, तिला माया म्हणतात. आणि ज्या कन्येला जिनं जन्म दिलाय ती विदेह स्थितीत होती. त्या कन्येच्या जाग्यावर जगाच्या मालकाला टेकलं. आणि ज्या कपड्यात जगाचा मालक गुंडाळून आणला, त्याच कपड्यात कन्या वापस नेली. यशोदा होती ती, यशोदा तिथं. पाठीमागं घर होतं ते. बाळांतनीचं घर असं वाऱ्यावर नसते. आता द्या सोडून. माझ्या लहानपणी बाळांतनीच्या घरामध्ये तिला आंघोळीला बाहेर आणत नव्हते. 12 दिवस चपला घालून बाई जेवायची. चपला बाजावून खाली उतरलं की चपला घालीत होत्या, डोक्याला बांधलेलं. आंघोळ करायला तिच्या त्या बाजाखालीच बाथरूम, ते खडा करायचा, त्याच्यावर आऊत खोडं टाकायची फणसालेली, आणि त्याच्यावरच आंघोळ. ती त्या काळातलं सांगलो, आताच नाही. हा काय त्या लेकराला असं पालथं घालून नाव घालायचं. शेवटी मग पायाचा मातीचा गंध लावायचा, त्याला दिष्ट लागू नये, काही लागू नये. काय नाविन्य होतं ते. हो, नाविन्य होतं ते. मग त्या पाळणा असायचा, त्या पाळण्यात झोपी घालायची. लेकराला मच्छर चावू नये म्हणून शेराच्या झाडाचा फांदी आणून बांधायची. शेर नावाचं झाड आहे, त्याची फांदी बांधायची. मच्छरायला लय नाद असतो, कुठं टचके आणायचा. त्याला अकलत नाही, गालाला फोडीन, कुठं फोडीन. नरम जागा पाहिली की ते टचका हाणतेतच. हो, तसे मच्छर येडग त्या शेराची फांदीला, तिला पाला नसती, तिला पालान देठन फांद्या एकच. आणि त्या कोमल काडीला टचका हाणला की मच्छराचं ईस शेराला काहीच करीत नाही, शेराच्या ईसानं मच्छर मरतो. त्या काळात ते कॉईल नव्हतं, ते असं जीप काढून मच्छर खाणार नव्हतं. त्याचं टीव्हीत पाहिलं अशी लांब जीप काढी. तर म्हणलं इतकं लांब म्हणल्यावर आपलंच काही खाऊनी म्हणजे बरं यानं दाखवते. असं पाहिलं की लोक मच्छर. ते कोणी ऍडव्हर्टाईज काढली, मला त्याला एकदा भेटायचं. तू पुराच्या कडीला काऊन राहत नाही, खाली पाड्याला ओढून घेऊन माणूस असा मच्छर काय वाढायला. चांगले आपल्याला काय, आपलं तोंड पुरत नाही, कशाला अंगूर आंबट. ऍडव्हर्टाईजचे लय कुठं नाही. ज्याला गाजर खाली लागतेत का वरी लागत त्याला माहितच नाही. ज्याला रताळ खाली लागतेत का वरी लागतेत याचा पत्ता नाही. ज्याला भुईमुगाच्या शेंगा जमिनीत लागतात का वरी लागतात याचा पत्ता नाही. आणि खताची ऍडव्हर्टाईज त्याच्या हातानं. शेतात टाकायच्या खताची ऍडव्हर्टाईज त्याच्या हातानं. बसायची जागा निब्बर दांड्यान हाणायला पाहिजे त्या कंपनीवाल्याची. बरं, कंपनीवाल्याची. कारण सांगू तुम्हाला, ज्यानं भरघोस उत्पन्न शेतीत काढे त्या शेतकऱ्याच्या हातानं खताची ऍडव्हर्टाईज कर. जे आयुष्यभर 3 दिवसात 30 बाऱ्या फॅरन लवली लावू फिरत होई, त्याच्या हातात खत घंटा भर द्यावा युरिया. दुसऱ्या दिवशी जर त्याच्या हाताचे नाही कातडे गेले तुम्हाला बाळ्या म्हणू नका. आणि त्याच्या हाताने ऍडव्हर्टाईज. जे उसात, गव्हात, कापसात, हळदीत, अद्रकीत, सरपाचा, इंचवाचा, काट्याचा, किड्याकुड्याचा, पायात बूट आहे का, चप्पल आहे का, हिवाळा आहे का, उन्हाळा आहे का, पावसाळा आहे का, बॅटरी आहे का, कंदील आहे का, कशाचा विचार न करून रानावनात फिरायले, रक्ताचा घाम करायले, मातीत टाकायले आणि जगाला मोती तयार करायले. त्याच्या हाताने खताची ऍडव्हर्टाईज नाही. तुम्ही याला बी टाळ्याच वाजवा. पायपाची ऍडव्हर्टाईज कोणाच्या हाताने असते. हे पाणी देतो ना आपण, मला त्याची नाव कळत नाहीत त्या लोकांची. त्याच्यातली काही मेले बी ऍडव्हर्टाईज करणार आहे. आता कुठे जिथे ते. तुम्हाला एक सांगाव का, वर्म हे ज्याच्या त्याच्या ठिकाणी गेलं ना, ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार त्याचा सत्कार झाला ना, विश्वामध्ये यज्ञाची भूमिका प्राप्त होत असते. लक्षात घ्या. हो, गोष्ट झाली काय माहिती. खातू कणगीला गा तू इरलेला.
ज्वारी कणगीतली खालाय आणि वरच्या झाकणाला चोंबाळायलाय. येडपट हेस का काय? तू ज्वारीला चोंबाळ ना, कणगीला चोंबाळ, झाकणालाच मुला मला लावायला. पहिल्यापासून चालू असंच ते. एकट्यान बोंबलून काय होते? पुरस्कार देण्याच्या योग्यतेचा माणूस असला पाहिजे, त्याला दिला पाहिजे. काय सांगू लागलो? माया उचलली इकडे घेऊन आले. कंस तर नालायकच होता. आजच्या दिवशी एखाद्या वेळेस त्याला कंस म्हणतो, शक्यतो मी त्याला कंस म्हणत असतो. मूर्ख आहे तो, मूर्ख. किती गोष्टीने मूर्ख. 19 तुम्हाला ही सवय माहिती आहे का? तुम्हाला गुरु करतो मी. आकडा असा सांगायचा पुढच्याला घाम यावा. जाऊ दे. किती मूर्ख कंस. आई वडिलांची सेवा करणाऱ्याच्या तुकोबऱ्या पाया पडतात. धन्य. नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे. जो आई वडिलांची सेवा करतात तुकोबऱ्या त्याच्या पाया पडतात. विठाला 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 आई वडिलांची सेवा करणारा त्याच्या तुकोबऱ्या पाया पडतात. कंसाला कंसा का म्हणतो कळालं मग तुम्हाला? ऐकून घ्या. 19 गोष्टीपैकी एक प्रमाण सांगतो. कंसानं देवाच्या आई वडिलाला बंदी शाळेत टाकलं हा भाग सोडून द्या. नंद राजाला आनंद झाला, दान करू लागले. नंदजी को पुत्र भयो देख नाही लाल के, नंदजी को पुत्र भयो देख नया लाल के, नंदजी को पुत्र भयो देख नया लाल के, नंदजी को पुत्र भयो देख नया लाल के. हाथी दिने घोड़े दिने 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 पालखी, दिने पालखी. हाथी दिने घोड़ा दिने 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 पालखी, हाथी दिने घोड़ा दिने 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 पालखी. आनंद भया देख नया लाल की, आनंद भया देख नया लाल की, आनंद भया नया लाल की, आनंद भया हे गुड़िया तोरा ने बड़ी कथा रे, गुड़िया तोरा ने बड़ी इतकं प्रेम म्हणून धन्य यशोदा ती माय आणि दाशी जनी वंदी विठोबा रघुराय. हरी विठोबा रघुराय, विठोबा रघुराय, विठोबा रघुराय, विठोबा रघुराय, विठोबा रघुराय, विठोबा मावली